काका गुड मॉर्निंग. आजच्या महासंग्रामाबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? आमचाच विजय राहील. तुमचाच विजय. उमेश, तुझ्या या महासंग्रामाबद्दल काय म्हणणं आता आहे? जो महासंग्राम होणार आहे त्याच्यामध्ये अशी दाट शक्यता आहे की दोन्ही साईडचं पारडं समान आहे. पण भगवान दादा ज्या टीम मध्ये असल्यामुळे कीपरकडून कॅच सुटायची शक्यता जास्त आहे. भगवान दादा तुमचं काय म्हणणं आहे? आज भरपूर प्लेयर आलेले आहेत. चांगली मॅच होण्याची शक्यता आहे आणि आम्ही मॅच जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करू. बॅटिंग सगळ्या गोष्टी आम्ही चांगल्या करू. आज अमितला बॉलिंग भेटेल का नाही? अमितला शक्यता कमी आहे कारण भरपूर या ठिकाणी बॉलर बॅट्समन आहे त्यामुळे अमितला बॉलिंग भेटणं. हा वापस एकदा. हा काय अमितला टीम मध्ये घेता हेच भरपूर आहे. ओके आणि त्यांनी कोणत्या गोष्टी बॅटिंग बॉलिंगची सुद्धा अपेक्षा करू नये. सर तुमचं काय म्हणणं आहे कशाबद्दल? आजच्या मॅच बद्दल? कोण जिंकेल? कोण जिंकेल असं? आज खूप नावाजलेले खेळाडू, जुने ग्रुप गरम केलेले खेळाडू इथं आलेले आहेत. त्याच्यामुळे आज दोलायमान स्थिती आहे. त्याच्यामुळे राजू काका पण जिंकू शकतात. आणि तरी पण तुम्ही कोणाकडून आहे? मी कोणाकडून आहे? जो जिंकेल तो. नाही, मी ज्या टीमकडनं आहे हा ती टीम जिंकली पाहिजे. ओके. मयूर, हा बोल, काय म्हणणं तुझं? आपण येऊन गेला काकांसाठी पोषक नसून काकांचा पराभव हा 100% निश्चित आहे. तो निश्चित करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहे. एवढे आज एवढं जनसमुदाय आज दादा आलेले आहेत. गणेश बापू सुद्धा आहे ना, आवर्जून आलेले आहे. गणेश बापू बापूंच्या नेतृत्वात विजय आम्हाला मिळेल आणि काकांना आज हार पचवावी लागेल. दादा तुमचं काय म्हणणं आज तुम्ही आल्याबद्दल? गुड मॉर्निंग तुम्हाला. प्लेयरांची काय स्थिती त्याच्याशी परिचित नाही आहे पण कोण जिंकेल? कोण जिंकू शकतं? तुम्ही कोणाकडून? तुमचा मत कोणाला? माझी इच्छा अशी आहे की राजू भाऊ असं आहे. ओके सर. सर कुठे गेले? चालेल. इथं टीम पडत आहेत, बघू शकता तुम्ही. कोण जिंकणार बघू शकता. हा सर तुम्ही आज आलेले आहेत, काय कोण जिंकू शकता आज? गोसावी सर की राजू काका? आज पावसाचा आकार पण पाहता राजू काका जिंकल्या वर्षी आमची आहे. राजू काका दरवेळेस हारतात, खूप आम्हाला मोठं दुःख होतं. पण आता पावसाची साथ राजू काकांना किती साध्य आहे आणि राजू काकांची कॅप्टन्सीमध्ये राजू काका काय डिसिजन घेतात. ओके. आज गणेश बापू आलेले आहेत, त्यांची साथ कोणाला असेल? गणेश बापू आणि राम गोसावी सर ही जोडी फेमस बरं का. म्हणजे एकत्र चाय घेत नसेल हा पण एकत्र क्रिकेट चांगलं खेळतात. चांगलं खेळतात. ही जोडी तुटायची नाही. ही जोडी तुटायची. ओके. काकांसाठी शुभेच्छा. काकांनी जिंकावं आणि सगळ्यांना नाश्ता पाहिजे. ओके. दावड सर आज किती रन? मला हा आज आकाश आलेला आहे. काही सांगता येत नाही. 4-5 6 राहतीलच. माझा ऐका सर, तुम्ही फ्लाईट बॉल द्या. सर तुम्ही माझा ऐकून घ्या. फ्लाईट बॉल सोडा, तो झेंडा उचकेल आणि तो आउट होईल. आज निलेश सुद्धा आलेला आहे. आकाश गुड बॅट्समन. आज काय मॅच बद्दल तुझं म्हणणं? आज मला असं वाटतं की मी त्याच्याकडून खेळणार आहे. वाज नाही जिंकले. किती सिक्स मारणार आज? बघू आता बॉलरवर समोर जर तू असला तर 4 तर फिक्स आहे. मी असलो तर 4 आणि दाभाडे सर असले तर? दाभाडे सर सध्या फॉर्ममध्ये. दाभाडे सरांनी मला 2 दिवसात 2 आउट केलंय. ओके. संध्याकाळी का? हो. ओके ओके. आम्ही तुझं काय म्हणणं आहे आजच्या मॅच बद्दल? आजचा दिवस बघता आज खूप प्रचंड. आज विवेक वापस कॅच घेऊ शकतो का तुझी? विवेकचं जे आहे ते विवेकची एखाद्या साकलपट्टी होऊ शकते आज. कारण की जे प्लेयरांचा आज सुळसुळाट झालेला आहे या ठिकाणी. इथं मॅच चालू आहे आणि कॅच घेण्याची शक्यता आणि कॅच आउट. आज काय तुझा परफॉर्मन्स? हां आणि ओ माय गॉड हिट शॉट. चाळीसगावच्या अष्टपैलू प्लेयर मिस्टर हर्षल. हर्षल इतक्या दिवसानंतर तू आलेला आहे आज खेळायला. काय म्हणणं आजच्या मॅच बद्दल? आजच्या मॅच बद्दल काय म्हणणं आहे तुझं हर्षल? त्याच्यावर डिपेंड आहे का कोण जिंकू शकतं? मी ज्याच्याकडून राहील ती टीम जिंकू शकते. ओके. नाईस कॉन्फिडन्स. प्रयत्न राहील. मला असं ऐकण्यात आलंय की मी आता गोसावी सरांच्या टीममध्ये सिलेक्ट झालेलो आहे. मग तुम्ही जिंकू शकता. भटू दादा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय म्हणणं आजच्या मॅच बद्दल तुमचं? आज महासंग्राम. आज शनिवारी असल्यामुळे बरेच प्लेयर आपले आलेले आहेत ग्राउंडवर आणि वातावरण बी छान आहे क्रिकेट खेळण्यासाठी. मला असं वाटतं खूप चांगली मॅच होणार आहे आणि सगळे सरावातले प्लेयर आलेले आहेत जुनी. ते बघू शकता आता सराव तो व्यवस्थित पडणार की नाही, व्यवस्थित कोण खेळणार का नाही. सगळे बॉलर आलेले आहेत, बॅट्समन आले आहेत. कायम सरावत असतील. हां संडे टू संडे आले असतील त्यांचं काही खरं नाही. त्यांचं काही करणं. जसे गोकुळ दादा 7 दिवसानंतर एकदा येतो. तू काय परफॉर्मन्स पडेल तुझा आज? 0. आज 0 आहे. ठीक आहे. दिसतो बी तसाच तू 0. आपण 0 तर एका सोबत जोडला गेला तर 10 होतील ना डायरेक्ट. 0 मधून जग निर्माण करतो आम्ही. ते आम्ही वा वा क्या बात आहे. बघू शकता 0 मधून जग निर्माण करतो. 0 मधून जग निर्माण करतो. दादा याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? काही नाही. आता 0 मधून कोणती टीम जिंकते, 0 पुढे कोण जातं ते बघू शकतात. आमच्या टीमची बॅटिंग दिसते इथं. आम्ही काय म्हणणं आहे तुझं? काय म्हणताय? कोणा रन ठेवलं त्यालाच मजा आहे. बोलू आम्ही बॅटला बॉल लागत नाही. डॉट बॉलचा बादशाह येतो आणि तो पुढे ठेवायचे. त्याच्याकडून जागा सोडून हल्ला जात नाही. जागेवरचा बॉल पडत नाही तो. मग अतिशय चुकीचं आहे. काय म्हणता राजू? सिंगल सुद्धा निघणार नाही. सिंगल सुद्धा निघणार नाही. आणि बघू शकतात मित्रांनो आता गोकुळ आता सिंगल रन काढतात. काय रन त्याला मॅच स्टार्ट झालेली आहे इथं. आणि सुंदर असा कट मागे गोकुळ दादासाठी दुसरा बॉल घेऊन येत आहे राजू काका आणि स्ट्रेट बॉल आणि इथं कुंबली पाहिली.
मिस टाइम शॉट, तिसरा बॉल आणि गोकुळ दादा मिस. भगवानदादांची जबरदस्त किपिंग. सुंदर असा मारलेला आणि गोकुळ दादा इथं आउट. आणि इथं आम्ही ठेवलेला बॅटिंग भेटलेली. एवढ्या गर्दीमध्ये आम्ही ठेवलेला बॅटिंग भेटणं हे म्हणजे अशक्य नाही, शक्य गोष्ट करून दाखवलेली अमित नाही. आणि गोकुळ दादा 0वर आउट. जसं बोलला तसं करून दाखवलेलं आहे माणसाने. गोकुळ दादा अमित किती रन काढू शकतो बघू शकता दादा अमित. ओय भगवान दादा अमित काहीतरी वाटू दे तुला. अरे मारला कडक मारलेला आहे आणि दाब. ओ माय गॉड विराट सालने जबरदस्त अशी कॅच घेतलेली आहे. 1 अँड टेक कॅच बघू शकतात. किपर नाचून आली. तर अमित आलेला आहे इथं वापस. जसा गेला तसा वापस आलेला आहे. चार बॅटिंग निलेश. आणि सुंदर असा बॉल मारलेला आहे. बावडो बॉल खाली आणि कॅच ड्रॉप. आले दाबर सरांनी कॅच सोडलेली इथं जबरदस्त कॅच ड्रॉप. सर या बॉलबद्दल काय म्हणणं तुमचं दाबर सरांबद्दल? काय करावं भगवान दादा काय करावं? 2-4 आहेत अजून एक कॅच ड्रॉप. त्याबद्दल वापस एकदा सर काय म्हणणं तुमचं? आणि कॅच सोडून राहिले सर. कॅच छोडा मॅच छोडा बरोबर आहे का? काकांना बी घरी पाठवा असं सरांचं म्हणणं बघू शकता तुम्ही. आणि आता 6 नेले पे दिला लगा दिया आकाश के चक्का. क्या बात आहे राजू काका. अजून एक पटकलेला आहे आणि बॉल उंच उडालेला आहे. माई सर बॉल खाली आणि कॅच ड्रॉप. अजून एकदा कॅच ड्रॉप. जोरात थ्रो मारलेला आहे आणि आकाश इथं पोहोचलेला आहे. जबरदस्त. काका इथं स्वतःचा रक्त सांडताना पण प्लेअर त्यांना रक्त सांडू देत नाहीये. सोडा. सुंदर असा शॉट आणि मारलेला आहे 6. आणि 6. बोला दाभाडे सरांचे विद्यार्थी काय म्हणणं आहे ओव्हरबद्दल तुमचं? चांगली बॉलिंग टाकत दाभाडे सरांचे विद्यार्थी बघू शकता तुम्ही मित्रांनो. दाभाडे सर आले बॉलिंगला. घेऊन येता पहिला बॉल आकाशसाठी आणि 20. चेरप. दुसरा बॉल दाभाडे सर आणि बॅट घ्यायला टाकलेला आहे आणि 1 रनासाठी शॉट जाईल. निलेश देबत्ती आणि उडालेला आहे परत एकदा. कॅच सोडला आणि स्टंप पण सोडला. नीलेश डर मत तेरे पीछे भगवान है. भगवान का साथ रहेगा तो सब कुछ अच्छा ही होगा. फटका शॉट. अब ये गई है ग्राउंड शॉट. सुंदर असा शॉट क्रिकेटर आकाश. सुंदर असा फुल टच गेन परत एकदा सारन. सर काय म्हणायचं? ज्या प्रकारे आमची बॉलिंग होते कॅच सोडल्या जात आहेत. कॅच सोडल्या जात आहे त्याची आम्ही मॅच आता जमा करण्यात आहोत बरं का. काकांना परत एक खळबळजनक निराशाजनक सामोरं जावं लागेल असं दिसतंय मला. बघू शकता तिसरा बॉल परत एकदा सेम कंडिशन सेम शॉट.
तुम्हाला बोललेलं सर 3 बॉल 3 भेटतील. 3 बॉलानंतर अशी परिस्थिती झालेली की बॉलला ते पुढचे 3 बॉल टाकायचे नाही टाकले तरी चालतील. ओव्हर मिडल ओव्हर दुसऱ्याला दिली तरी चालेल. असं वाटतं आता तुम्ही ओव्हर घ्यावी. आणि हा कॅच उडालेला आहे. भगवान दादा बॉलच्या खाली आणि कॅच पकडलेली इथं. जबरदस्त. या क्षणी आता भगवान दादा असं वाटतं की परत एक चैतन्य संघातलं आमच्या टीम मध्ये आता वारा पण सुरू झालेला वारा आला. वारा आला आता आमच्याकडे. मित्रांनो क्रिकेट खेळताना बोट झालेला आहे. डॅमेज सगळं करत आला पुरा डॅमेज झालेला आहे. आता या फिंगरसाठी काय करावं लागेल बघू शकता.